स्वागत आहे सर्वांचं आपल्या महाराष्ट्र नर्सिंग क्लासेसमध्ये। तर आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत स्टरलायझेशन। स्टरलायझेशन म्हणजे काय, स्टरलायझेशनच्या मेथड्स काय आहेत, स्टरलायझेशन करणं का गरजेचं आहे, या सर्व गोष्टी आपण आज या आपल्या क्लासमध्ये शिकणार आहोत। तर स्टरलायझेशन डेफिनेशन काय असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं स्टरलायझेशन म्हणजे काय, स्टरलायझेशन इट इज अ प्रोसेस, स्टरलायझेशन इट इज अ प्रोसेस इन विच द मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड देअर पोर्स आर केप्ट। स्टरलायझेशन काय आहे, एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेस मध्ये काय केले जातं, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आणि त्यांचे पोर्स आहेत त्या सर्वांना मारून टाकण्याची क्रिया या ठिकाणी केली जाते। त्या क्रियेला आपण काय म्हणतो, स्टरलायझेशन असं म्हणतो। समजलं का? म्हणजे जे स्टरलायझेशन आहे हे स्टरलायझेशनचे काही मेथड्स आहेत। आपण जे वस्तू आहे त्या वस्तूवर बसलेले जंतू मारून टाकायचे। आता एका पेशंटला आपण एखाद्या वस्तू यूज केल्या, एखाद्या पेशंटला आपण ट्रीटमेंट दिली, एखाद्या पेशंटवर आपण उपचार केले आणि त्या उपचारादरम्यान आपण ज्या वस्तू यूज करतो त्या वस्तूवर पेशंटचे जे जंतू आहेत, ठीक आहे, हवेमध्ये जे जंतू आहेत ते त्यावर बसू शकतात आणि त्यावर बसलेले जे जंतू आहेत ते जंतू आपण त्या ठिकाणी मारून टाकायचे। समजलं का? याला आपण स्टरलायझेशन म्हणतो। जर आपण असं केलं नाही, स्टरलायझेशन केलं नाही म्हणजे काय, एका पेशंटसाठी वस्तू यूज केल्या, एका पेशंटसाठी आर्टिकल यूज केले आणि तेच आर्टिकल आपण दुसऱ्या पेशंटसाठी यूज केल्यानंतर काय होणार, एका पेशंटचं इन्फेक्शन दुसऱ्या पेशंटला म्हणजे काय होणार, क्रॉस इन्फेक्शन होणार। समजलं का? ड्युरिंग सर्जरी, आता एखाद्या पेशंटची सर्जरी आहे, त्या सर्जरीमध्ये त्या सर्जरीसाठी आपण काही वस्तू यूज करतो। आता त्या वस्तू जर आपण स्वच्छ केल्या नाही तर काय होतं, आता एका पेशंटसाठी आपण वस्तू यूज करतो, एका सर्जरीमध्ये आपण वस्तू यूज करतो, आर्टिकल्स यूज करतो, टिश्यू फॉर्सेप्स असेल, आर्टरी फॉर्सेप आहे, डॅपा फॉर्सेप आहे, रिट्रॅक्टर्स आहेत, असे जे आर्टिकल्स आहेत, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आहेत, जर यांचं स्टरलायझेशन डिसइन्फेक्शन जर व्यवस्थित केलं नाही तर पेशंटला काय होतं, क्रॉस इन्फेक्शन होऊ शकतं। समजलं का? क्रॉस इन्फेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, पेशंटची जी कंडिशन आहे ती क्रिटिकल पण होऊ शकते, सेप्सिस होऊ शकतं, सेप्टिसेमिया होऊ शकतं, सेप्सिस अटॅक पण येऊ शकतो, पेशंटला सेप्टिक शॉक सुद्धा निर्माण होऊ शकतं, पेशंट शॉक मध्ये सुद्धा जाऊ शकतं। ठीक आहे, मग हे सगळं होऊ नये म्हणून या सर्वांना प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करायचंय, स्टरलायझेशन करायचं। समजलं का? दीज आर ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टरलायझेशन। समजलं? आता मेथड्स काय आहेत, मेथड्स ऑफ स्टरलायझेशन काय आहेत, तर यामध्ये त्या ठिकाणी मुख्य 3 पद्धती आहेत। किती पद्धती आहेत, मेन 3 मेथड्स आहेत। कोणत्या कोणत्या पद्धती आहेत, पहिली मेथड आहे त्याला आपण काय म्हणतो, फिजिकल मेथड ऑफ स्टरलायझेशन। पहिली जी मेथड आहे ते काय आहे, फिजिकल मेथड ऑफ स्टरलायझेशन। दुसरी जी मेथड आहे ती काय आहे, केमिकल मेथड। तिसरी जी मेथड आहे त्याला काय म्हणतो आपण, रेडिएशन मेथड ऑफ स्टरलायझेशन। ओके, ही जे रेडिएशन मेथड ऑफ स्टरलायझेशन आहे यामध्ये काय करतात, केमिकल मेथड मध्ये काय केलं जातं आणि फिजिकल मेथड मध्ये काय केलं जातं ते वन बाय वन प्रत्येक गोष्ट आपल्याला यामध्ये शिकायची आहे। तर फर्स्ट आहे त्यामध्ये रेडिएशन मेथड। आता ही रेडिएशन मेथड मध्ये काय केलं जातं, जी वस्तू आहेत ते स्टरलाइज करतात। ठीक आहे, वस्तू काय करतात, स्टरलाइज केले जातात, वस्तूवरील जे काय जंतू आहेत ते मारून टाकले जातात, परंतु ते कसे मारतात, रेडिएशनचा यूज करून। ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या रेजचा वापर करून। मग कोणते कोणते रेज आहेत, यूव्ही रेज आहेत, गामा रेज आहेत, ओके, यूव्ही रेज आहेत, गामा रेज आहेत। आणि हे जे गामा रेज आहे हे गामा रेज कशापासून बनवतात, कोबाल्ट 60 पासून बनवलेले गामा रेज जे आहेत त्या गामा रेजचा वापर करून, यूव्ही रेजचा वापर करून काय करतात, वस्तूवरील जंतू मारून टाकले जातात। याला आपण काय म्हणतो, रेडिएशन मेथड ऑफ स्टरलायझेशन। समजलं का? याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू स्टरलाइज केल्या जातात, आणि याच्यामध्ये रबर वस्तू असतील, त्याच्यानंतर प्लास्टिकच्या वस्तू असतील, ओके, कोणत्या कोणत्या वस्तू यामध्ये स्टरलाइज केल्या जातात, यामध्ये रबरच्या वस्तू असतील, प्लास्टिकच्या वस्तू असतील, ग्लोव्ज असतील, ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी ऑन डिस्पोजेबल आर्टिकल्स असतील, अशी जी वस्तू आहेत त्या वस्तू काय केल्या जातात, रेडिएशन मेथड ऑफ स्टरलायझेशनच्या पद्धतीने ते काय करतात, स्वच्छ आणि यांचं निर्जंतुकीकरण केले जातं, स्टरलाइज केल्या जातात। समजलं? ठीक आहे, काय पाहिलं आपण, कोणत्या कोणत्या मेथड आहे, स्टरलायझेशनच्या मेन 3 मेथड आहे। पहिली आहे फिजिकल मेथड, केमिकल मेथड आणि रेडिएशन मेथड। समजलं का?
ठीक आहे. फिजिकल मेथड मध्ये पॉइंट्स आणि मेथड्स खूप जास्त आहेत, त्यामुळे काय करतो अगोदर रेडिएशन मेथड सांगतोय, त्याच्यानंतर केमिकल मेथड आणि त्याच्यानंतर लास्टला फिजिकल मेथड बघू. ओके. आता या रेडिएशन मेथड मध्ये काय होतं, यूव्ही रेचा वापर करतात, अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, त्याचा यूज करून काय केलं जातं, वस्तू जी आहे ते स्टरलाइज केल्या जातात. त्याच्यानंतर आणखी कोणते रेज वापरतात, गामा रेज. कोणत्या गामा रेज, ज्या कोबाल्ट 60 पासून निघालेले गामा रेज आहेत, अशा गामा रेजचा वापर करून काय करतात, वस्तू स्टरलाइज करतात. मग कोणत्या कोणत्या वस्तू स्टरलाइज केल्या जातात, रबर आर्टिकल असेल, त्याच्यानंतर प्लास्टिकचे आर्टिकल्स असतील, त्याच्यानंतर ग्लोव्ज असतील, त्याच्यानंतर आणखी ऑल टाइप ऑफ डिस्पोजेबल वस्तू, ऑल टाइप ऑफ डिस्पोजेबल आर्टिकल. हे सर्व आर्टिकल जे आहे ते स्वच्छ आणि निर्जंतुक करण्याचं काम या ठिकाणी केले जातं. आणि यामध्ये काय करतात, एक चेंबर असतं, मशीन असते, त्या मशीन मध्ये एक चेंबर मध्ये काय करतात, त्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवतात आणि हे जे रेज आहेत, यूव्ही रेज, गामा रेज, ते रेज त्या वस्तूवर टाकून त्या वस्तूवरील जंतू मारून टाकले जातात. समजलं का, त्याला आपण काय म्हणलं, रेडिएशन मेथड. आता नेक्स्ट जी मेथड आहे ती कोणती आहे, केमिकल मेथड. आता या केमिकल मेथड मध्ये काय करतात, या केमिकल मेथड मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकलचा वापर करून काय करतात, वस्तू स्वच्छ आणि निर्जंतुक करतात. मग कोणते कोणते केमिकल आहेत याच्यामध्ये, केमिकल मेथड मध्ये 3 पद्धतीने काय केलं जातं, स्टरलायझेशन केलं जातं. ओके. जी पहिली पद्धत आहे ती आहे, त्याच्यामध्ये जे केमिकल आहे ते केमिकल कोणत्या फॉर्म मध्ये असतात, लिक्विड फॉर्म, नंतर आणखी सॉलिड फॉर्म आणि गॅस फॉर्म. समजलं. कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये केमिकल्स अवेलेबल आहेत, सॉलिड फॉर्म आहे, ओके, त्यानंतर लिक्विड फॉर्म आहे, त्याच्यानंतर गॅस फॉर्म केमिकल्स. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं, सॉलिड फॉर्म मध्ये काय यूज करतात, फॉर्मलिनचे टॅबलेट. कोणत्या टॅबलेट असतात त्यामध्ये, टॅबलेट कोणते असतात, फॉर्मलिन. हे जे फॉर्मलिनचे टॅबलेट आहेत, त्या फॉर्मलिनच्या टॅबलेट काय करतात, त्या ठिकाणी यूज करून काय करतात, सॉलिड फॉर्म ऑफ स्टरलायझेशन किंवा सॉलिड फॉर्म ऑफ स्टरलायझेशन केमिकल मेथडच्या सहाय्याने केले जातं. त्याच्यानंतर आहे लिक्विड फॉर्म. समजलं का, केमिकल मेथड समजते. केमिकल मेथड मध्ये काय केलं जातं, सॉलिड फॉर्म मध्ये केमिकल अवेलेबल आहे, लिक्विड फॉर्म मध्ये केमिकल अवेलेबल आहे आणि गॅस फॉर्म मध्ये. समजलं का. मग जे सॉलिड फॉर्म मध्ये जे केमिकल आहे त्याच्यामध्ये काय असतं, फॉर्मलिनच्या टॅबलेट आहेत, फॉर्मलिनच्या टॅबलेट्स आहेत, फॉर्मलिनची काय आहे, पावडर आहे. मग अशा पद्धतीने फॉर्मलिनची पावडर, फॉर्मलिनची जी काही टॅबलेट आहेत त्या टॅबलेटचा वापर करून काय करतात, स्टरलायझेशन करतात. ते कसं करतात ते पुढे सांगतो. त्याच्यानंतर आहे लिक्विड फॉर्म केमिकल मेथड. आता लिक्विड फॉर्म केमिकल मेथड मध्ये काय केलं जातं, तर याच्यामध्ये काय करतात, जे काही वस्तू असतात जे आपण ऑटोक्लेव्ह करू शकत नाही, काही वस्तू आहेत ज्यांना आपण बॉईल करू शकत नाही, काही वस्तू आहेत ज्यांना आपण बर्निंग मेथडच्या सहाय्याने स्टरलाइज करू शकत नाही. कोणत्या वस्तू आहेत अशा, शार्प आर्टिकल्स. कोणते कोणते शार्प आर्टिकल्स असतात, ब्लेड आहे, सीझर आहे, ठीक आहे, सर्जिकल सीझर आहे, ड्रेसिंग सीझर आहे, त्याच्यानंतर एपिसोडिक सीझर आहे, कॉर्ड कटिंग सीझर आहे, आणखी सिंपल सीझर आहे. अशा अनेक प्रकारचे जे सीझर्स आहेत किंवा हॉस्पिटलमध्ये यूज होणारे प्रत्येक शार्प आर्टिकल्स, हे शार्प आर्टिकल्स हे कोणत्या मेथडने स्टरलाइज केले जातं, लिक्विड फॉर्म म्हणजे केमिकल मेथड मध्ये लिक्विड केमिकल जे आहे त्याचा वापर करून काय करतात, हे आर्टिकल स्टरलाइज करतात. समजलं का. याच्यामध्ये काय करायचे, आपल्याला एक स्क्वेअर ट्रे घ्यायचे, त्या स्क्वेअर ट्रे मध्ये आपण काय ठेवायचे, 1 बाय 1 आर्टिकल ठेवायचे, आर्टिकल मांडून ठेवायचे. त्या आर्टिकल मांडून ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं, लिक्विड म्हणजे केमिकल आहे ते केमिकल त्याच्यावर ओतायचं आहे. ठीक आहे. कोणतं केमिकल सांगितलं होतं तुम्हाला, कार्बोलिक ऍसिड. कोणता ऍसिड यूज करायचं याच्यामध्ये, ठीक आहे. हे जे कार्बोलिक ऍसिड आहे ते कार्बोलिक ऍसिड काय करायचे, जे जे काही केमिकल आहे कार्बोलिक ऍसिड आहे हे घ्यायचंय आणि हे घेऊन काय करायचं, त्या ट्रे मध्ये ओतायचं आहे. समजलं. ट्रे मध्ये आपण काय ठेवले, आर्टिकल 1 बाय 1 मांडून ठेवलेले आहे. जे शार्प आर्टिकल आहे, ब्लेड आहे, नाईफ आहे, ओके, त्याच्यानंतर आणखी सीझर्स आहे, कोणत्याही प्रकारचे सीझर आहे ते आपण मांडून ठेवलेले. त्या मांडून ठेवलेल्या आर्टिकल मध्ये काय होणार, हे केमिकल ओतणार, हे कार्बोलिक ऍसिड ओतणार आणि ऍसिड ओतल्यानंतर काय करायचे, त्याला झाकण लावून ठेवायचे. त्या ट्रेला काय करायचे, कव्हर करून ठेवायचं. त्या ट्रेला कव्हर करून ठेवल्यानंतर 24 तासानंतर, किती तासानंतर, 24 तासानंतर काय करायचं, 24 आवर्स नंतर
हे 24 आवर नंतर काय करायचे, हे जे केमिकल आहे ते बाजूला काढायचं. समजलं का? झाकण काढणार, जे केमिकल आहे ते केमिकल काय करणार तुम्ही वेस्ट करणार आणि त्याच्यामध्ये जे आर्टिकल ठेवलेले ते हात बुडवून घ्यायचे नाहीत, तर कशाच्या सहाय्याने, चिटल पोर्शनच्या सहाय्याने ते आर्टिकल पकडायचे, वाहत्या नळाखाली ते आर्टिकल धुवायचे. समजलं का? ठीक आहे. रनिंग वॉटर आहे, त्या रनिंग वॉटरच्या अंडर मध्ये ते आर्टिकल पकडायचे, रनिंग वॉटर मध्ये ते आर्टिकल धुवायचे, क्लीन करायचे आणि नंतर ते आर्टिकल काय करायचे, जागच्या जागी कपाटामध्ये ठेवून द्यायचे. समजलं का? ही कोणती मेथड आहे, लिक्विड फॉर्म मध्ये जे केमिकल्स आहेत त्या केमिकलचा वापर करून काय करणे, आर्टिकल स्टरलाइज करणे. समजलं का? ही दुसरी मेथड आहे कशाची, केमिकल मेथड. समजलं का? त्याच्यानंतर लास्ट आहे त्यामध्ये गॅस फॉर्म केमिकल. आता गॅस फॉर्म मध्ये काय करायचं आपल्याला, आपण काय करतो, अनेक प्रकारचे आर्टिकल्स आहेत आपण स्टरलाइज करतो, परंतु एखाद्या वॉर्ड मध्ये असणारे मोठे मोठे आर्टिकल जसं की बेड आहे, मॅट्रेस आहे, त्याच्यानंतर आणखी टेबल आहे, ओके, त्याच्यानंतर आणखी बेड साइड लॉकर आहे, त्याच्यानंतर आणखी काय आहे, कर्टन्स आहे, ओके, त्याच्यानंतर आणखी काय आहे, भिंती आहे. हे जे भिंती आहे ते अशा प्रकारचे जे आर्टिकल्स आहेत किंवा जी भिंती वगैरे आहे, तर यांना आपण स्टरलाइज करू शकतो का, नाही. मग यांना स्टरलाइज करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, गॅसचा वापर केला जातो. समजलं का? याच्यामध्ये कोणती गॅस वापरली जाते, फॉर्मिलिन गॅस. मग फॉर्मिलिन गॅस कशी तयार करायची मी तुम्हाला सांगतो. काय, फॉर्मिलिन गॅसचा वापर करून काय करतात, आर्टिकल स्टरलाइज करतात. समजलं का? जे मोठे मोठे हेवी आर्टिकल्स आहेत ज्यांना आपण बाकीच्या पद्धतीचा वापर करून स्टरलाइज करू शकत नाही, अदर मेथडचा वापर करून आपण स्टरलाइज करू शकत नाही, असे जे आर्टिकल्स, जे हेवी इक्विपमेंट्स आहेत यांना स्टरलाइज करण्यासाठी फॉर्मिलिन गॅसचा वापर करून काय करतात, स्टरलायझेशन करतात. मग याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये फ्युमिगेशन. काय आहे, फ्युमिगेशन. मग आता फ्युमिगेशन म्हणजेच काय, फ्युमिगेशन म्हणजे काय, पूर्ण रूमचं काय केलं जातं, स्टरलायझेशन केलं जातं. मग त्या रूम मध्ये भिंती आहेत, त्या रूम मध्ये आर्टिकल ठेवले, त्या रूम मध्ये बेड आहे, त्या बेडवर मॅट्रेस आहे, उशा आहेत, त्याच्यानंतर आणखी काय आहे, टेबल आहे, बेड साइड लॉकर आहे, असे जे काही मोठे मोठे वस्तू आहेत, हेवी इक्विपमेंट्स आहेत. मग यांना स्टरलायझेशन करण्यासाठी गॅस फॉर्म मध्ये असणारे फॉर्मिलिन गॅस आहे याचा वापर केला जातो आणि फ्युमिगेशन केले जातं फ्युमिगेटर या इक्विपमेंटच्या सहाय्याने. समजलं का? काय असतं, फ्युमिगेटर असतं. ठीक आहे. काही वेळाने या ठिकाणी इमेज देईल, त्या इमेज मध्ये बघून घ्या फ्युमिगेटर कसं असतं. समजलं का? ठीक आहे. ठीक आहे. अंडरस्टँड? इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? आता फ्युमिगेटर मध्ये काय केलं जातं, तर फ्युमिगेटर मध्ये त्या ठिकाणी एक ट्रे असतो, त्या ट्रे मध्ये आपल्याला काय करायचंय, फॉर्मिलिनचे टॅबलेट. मी सांगितलं होतं तुम्हाला त्याचे काय सॉलिड फॉर्म मध्ये असणारं केमिकल आहे. कोणतं आहे, फॉर्मिलिनची टॅबलेट आहे, फॉर्मिलिनची पावडर आहे. मग हे जे टॅबलेट आणि हे फॉर्मिलिन आहे ते फॉर्मिलिन घ्यायचे आणि हे फॉर्मिलिनचे टॅबलेट पावडर काय करायची, या फ्युमिगेटरच्या ट्रे मध्ये टाकायची आणि फ्युमिगेटरच्या ट्रे मध्ये हे फॉर्मिलिन पावडर, फॉर्मिलिनची टॅबलेट आपण टाकलेली म्हणजे त्यामध्ये ठेवलेली. मग त्याच्यामध्ये काय होते, पोटॅशियम पर मॅग्नेट सोल्युशन. काय होते, पोटॅशियम पर मॅग्नेटचं सोल्युशन ओतायचं आहे आणि ते ओतून त्या ठिकाणी ट्रे बंद करायचा, मशीन चालू करायची. समजलं का? आणि ती मशीन कुठे ठेवायची, रूम मध्ये ठेवायची आहे. ओके. आणि रूम मध्ये मशीन ठेवून ती मशीन ती मशीन काय करायची, चालू करायची आणि त्याच्यानंतर काय करणार तुम्ही, जे दरवाजा आहे, खिडकी आहे ते बंद करायचे, एअर टाईट करायचे, हवा बाहेर येणार नाही, बाहेरची हवा आतमध्ये जाणार नाही. अशा पद्धतीने काय करायचे, एअर टाईट करायचे आहे. जे रूम आहे, रूम लावल्यानंतर, दरवाजा लावल्यानंतर जे काय आपल्याला त्या ठिकाणी समजा एखाद्या वेळेस जर दरवाजा लावला आणि दरवाजामधून त्या ठिकाणी कॉर्नर्स मधून, कोपऱ्यामधून, ठीक आहे, जे दरवाजा आहे त्याच्या कोपऱ्यामधून जर काय येत असेल, गॅस बाहेर येत असेल, हवा बाहेर येत असेल, तर त्यावेळेस काय करणार आपण, जे टेपच्या सहाय्याने, ठीक आहे, जे स्टिकिंग टेप आहे त्याच्या सहाय्याने जे काय सील्स आहे ते पूर्णपणे काय करायचे, पॅक करून घ्यायचे. समजलं का? ठीक आहे. काही लिकेज राहू द्यायचं नाही, संपूर्ण त्या ठिकाणी जी काय फटी आहे ते फटी दरवाजाच्या बंद करून घ्यायचे. समजलं सगळ्यांना? ओके. तर हे काय होतं, केमिकल मेथड. समजलं सगळ्यांना? केमिकल मेथड ऑफ स्टरलायझेशन. त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण, केमिकल हे 3 फॉर्म मध्ये अवेलेबल असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ठीक आहे. सॉलिड फॉर्म मध्ये केमिकल काय आहे आपल्याकडे, काय आहे, फॉर्मिलिनची टॅबलेट आहे, फॉर्मिलिनची पावडर आहे. ठीक आहे. या पावडर मुळे त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, या पावडरचा यूज करून, या टॅबलेटचा यूज करून आपण काय करू शकतो, स्टरलायझेशन करू शकतो. त्याच्यानंतर काय, लिक्विड फॉर्म मध्ये काय केमिकल्स आहेत, तर त्या लिक्विड फॉर्मच्या केमिकलचा वापर करून सुद्धा आपण स्टरलायझेशन करू शकतो. मग त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे लिक्विड वापरायचे, कोणतं केमिकल वापरायचे, कार्बोनिक ऍसिड.
समजलं का? हे कशासाठी वापरायची हे मेथड? कोणत्या आर्टिकल साठी यूज करायची? शार्प आर्टिकल्स आहेत, ठीक आहे, सिझर्स आहेत, ब्लेड आहेत, अशा शार्प आर्टिकल साठी काय करायचे? लिक्विड फॉर्मचे जे केमिकल्स आहेत त्या पद्धतीचा वापर आपल्याला करायचे. त्याच्यानंतर आपण पाहिलं गॅस फॉर्म केमिकल्स, ठीक आहे. आता गॅस फॉर्म केमिकल्स मध्ये कोण आहे? फॉर्मॅलिनचा गॅस आहे, समजलं. आता हा फॉर्मॅलिन गॅस आहे तो कसा तयार करायचा? तर आपल्याला काय करायचं? फ्युमिगेटर घ्यायचे, ठीक आहे. फ्युमिगेटर घेऊन त्या मध्ये काय टाकायचं आपल्याला? फॉर्मॅलिनची टॅबलेट, फॉर्मॅलिनची पावडर टाकायची आणि त्याच्यामध्ये पोटॅशियम पर मॅग्नेशियमचं सोल्युशन ओतायचं, समजलं का? आणि त्याच्यानंतर काय करायचं? फ्युमिगेटर चालू करायचं. फ्युमिगेशन म्हणजेच काय? फ्युमिगेटर एक मशीन असतं, त्या मशीनचा वापर करून त्या ठिकाणी पूर्ण रूमचं काय करणे? स्टरलायझेशन करणे. मग त्या रूम मध्ये भिंती आहेत, त्या रूम मध्ये आर्टिकल्स आहेत, बेड आहेत, त्याच्यामध्ये बेडसाइड लॉकर आहे, टेबल आहे, कोणत्याही वस्तू आहेत, हेवी इक्विपमेंट्स आहेत, त्या सगळ्यावर बसलेले जंतू मारून टाकणे याला आपण फ्युमिगेशन म्हणतो, समजलं? ठीक आहे. केमिकल मेथड समजली का? आता त्याच्यानंतर आहे फिजिकल मेथड. कोणती मेथड आहे? फिजिकल मेथड. आता फिजिकल मेथड मध्ये काय पडलेले आहेत? आणखी याच्यामध्ये सब टाइप पडलेले आहेत. याच्यामध्ये काय पडलेले? सब टाइप पडलेले आहेत. मग याच्यामध्ये जो पहिला टाइप आहे तो काय आहे? थर्मल मेथड. ओके. आता या थर्मल मेथड मध्ये पण काय आहे? टाइप्स पडलेले. आता थर्मल मेथड मध्ये काय केलं जातं? दोन पद्धतीने स्टरलायझेशन केलं जातं. पहिली जी पद्धत आहे ती आहे ड्राय. काय आहे? पहिली पद्धत कोणती आहे? ड्राय स्टरलायझेशन. दुसरी कोणती आहे? मॉइस्ट स्टरलायझेशन. ओके. फिजिकल मेथड ऑफ स्टरलायझेशन मध्ये जी पहिली मेथड आहे ती कोणती आहे? थर्मल मेथड. आणि या थर्मल मेथड मध्ये काय केलं जातं? उष्णतेचा वापर करून स्टरलायझेशन केलं जातं. ओके. मग काय करतात या ठिकाणी? ड्राय स्टरलायझेशन केलं जातं आणि मॉइस्ट स्टरलायझेशन केलं जातं. आता ड्राय स्टरलायझेशन मध्ये काय येतात? कोणत्या मेथड येतात? तर याच्यामध्ये काय येणार? काय येणार याच्यामध्ये? फ्लेमिंग मेथड आणि बर्निंग मेथड, ठीक आहे. आता फ्लेमिंग मेथड म्हणजे काय? याच्यामध्ये ड्राय स्टरलायझेशनचा अर्थ काय होतो आणि थर्मल मेथडचा अर्थ काय होतो? थर्मल मेथड म्हणजे काय? उष्णतेचा वापर करून काय करणे? स्टरलायझेशन करणे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं कोणताही जंतू असेल ते उष्णतेमध्ये जिवंत राहू शकत नाही, समजलं का? मग आपण काय करायचे? त्या वस्तूला उष्णता द्यायची आहे. मग उष्णता देण्याची पण काय आहे? पद्धती आहे, ठीक आहे. मेन किती पद्धती आहे? दोन, ड्राय आणि मॉइस्ट. ड्राय म्हणजे काय? याच्यामध्ये कोरडी उष्णता द्यायची आणि त्या कोरड्या उष्णतेमुळे काय करायचंय? स्टरलायझेशन करायचं, ओके. आणि त्याच्यानंतर काय आहे? मॉइस्ट स्टरलायझेशन. आता याच्यामध्ये काय करायचंय? पाण्याचा वापर करायचा. पाण्याला उष्णता द्यायची आणि पाण्याला उष्णता देऊन काय करायचंय? त्या पाण्यामध्ये त्या वस्तू काय करायचे? स्टरलाइज करायचं, समजलं का? मग आता ड्राय स्टरलायझेशन मध्ये काय येतं? फ्लेमिंग आणि बर्निंग मेथड. आता फ्लेमिंग मेथड म्हणजे काय? फ्लेमिंग मेथड म्हणजे काय? आगचा वापर करून फ्लेम लावायची, आग लावायची, आगचा वापर करून काय करायचे? या वस्तू आपल्याला स्टरलाइज करायच्या आहेत. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू स्टरलाइज केल्या जातात? याच्यामध्ये प्लास्टिकच्या स्टरलाइज केल्या जात नाहीत, रबरच्या वस्तू स्टरलाइज केल्या जात नाहीत, डिस्पोजेबल आहे ते स्टरलाइज केले जात नाहीत, ओके. कोणत्याही प्रकारची जी वस्तू आहेत जे डिस्पोजेबल आहे ते स्टरलाइज केले जात नाही. याच्यामध्ये काय केलं जातं? स्टेनलेस स्टीलच्या वस्तू आणि इनॅमलच्या वस्तू, समजलं? अशा वस्तू ज्या आहेत, मग ते ट्रेज असतील, किडनी ट्रे आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी काय आहे? लहान मोठ्या आकाराचे ओव्हल ट्रे आहे, स्क्वेअर ट्रे आहे, ठीक आहे. लार्ज, मिडियम, स्मॉल कोणत्याही प्रकारचे ट्रे असतील. त्याच्याबरोबर त्या ठिकाणी काय फोर्सेप्स आहेत, जसं की आर्किव फोर्सेप आहे, बॅकअप फोर्सेप आहे, अनेक प्रकारचे जे फोर्सेप आहेत, ट्यूब फोर्सेप आहे, टिश्यू फोर्सेप आहे. असे जे फोर्सेप आहेत ते कशाच्या पद्धतीने स्टरलाइज केले जातात? बर्निंग मेथडच्या सहाय्याने स्टरलाइज केले जातात, समजलं का? परंतु फ्लेमिंग मेथडच्या सहाय्याने काय स्टरलाइज केलं जातं? अगोदरच्या काळामध्ये निडल्स काय करायचे? अगोदरच्या काळामध्ये फ्लेमिंग मेथडचा वापर जास्त करायचा. अगोदरच्या काळामध्ये ऑटोक्लेव्ह सारख्या मशीन्स होत्या का? हॉट एअर ओव्हन होतं का? नव्हतं. अगोदरच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या अशा पद्धती नव्हत्या. केमिकल मेथड, रेडिएशन मेथड अशा नव्हत्या की ज्या मेथडमुळे आपण काय करू शकत होतो? स्टरलायझेशन करू शकत होतो,
समजलं का? अशा मेथड्स अगोदर अवेलेबल नव्हत्या, तर त्यावेळेस काय करायचे, जे लोक आहेत इम्युनायझेशन दिलं, एखाद्या पेशंटला मेडिसिन दिलं, तर मेडिसिन दिल्याबरोबर जी सिरिंज आहे ती सिरिंज कशाची असायची अगोदरच्या काळामध्ये, स्टेनलेस स्टील किंवा काचेची. ठीक आहे, अगोदरच्या काळामध्ये स्टेनलेस स्टील किंवा काचेची सिरिंज असायची. ही प्लास्टिकची सिरिंज आहे ती नंतर आली, डिस्पोजेबल सिरिंज जी आहे ती नंतर आली. अगोदरच्या काळामध्ये एकच सिरिंज जी आहे ती मल्टिपल पेशंटसाठी यूज करायची. समजलं का? फक्त जी निडल आहे ती निडल एक पेशंटची निडल दुसऱ्या पेशंटसाठी लगेच यूज करायची का? नाही. ती जी निडल आहे ती निडल स्वच्छ करून, त्या निडलची स्वच्छता करून, त्या निडलचं स्टरलायझेशन करून काय करायचे, दुसऱ्या पेशंटसाठी ती निडल यूज करायची. समजलं का? मग त्या निडलचं स्टरलायझेशन कसं करायचे, फ्लेमिंग मेथडच्या सहाय्याने. मग काय करायचे, त्या ठिकाणी एक लॅम्प आहे, दिवा आहे, ओके, लॅम्प लावायचे, एक दिवा लावायचे आणि ते दिवा लावून, स्पिरिट लॅम्प असेल किंवा नॉर्मल लॅम्प असेल, ते लॅम्प लावून काय करायचे, जी ज्योत आहे त्या ज्योतीवर काय करायचे, हे निडल पकडायचे. समजलं का? आणि निडलचा जो बिवेल आणि जो शाफ्ट आहे, निडलचे किती पार्ट असतात, 3 पार्ट असतात, बिवेल, शाफ्ट आणि काय असतं, काय असतं, हब. डायग्रामवर जाऊन बघा. काय आहे, निडल आहे. ओके, आता ही जी निडल आहे, हा निडलचा जो वरचा पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, हा जो टोक आहे याला टोकला आपण काय म्हणतो, ओके, याला आपण काय म्हणतो, बिवेल. वरचा टोक आहे त्याला काय म्हणतो, बिवेल. हा काय आहे, शाफ्ट आहे. आणि हे काय, हब. समजलं का? हब म्हणजेच काय, जो बाजू निडलची जी बाजू आहे ती बाजू आपण काय करतो, सिरिंज वर लावतो, त्याला आपण हब म्हणतो. मधली जी बाजू आहे त्याला आपण शाफ्ट म्हणतो आणि वरच्या टोकाला काय म्हणतो, बिवेल. ठीक आहे. मग या फ्लेमिंग मेथड मध्ये जी निडल आहे, जे निडल स्टरलाइज करत असताना हा बिवेलचा पार्ट आणि हा शाफ्ट, फक्त एवढाच पार्ट काय करायचे, स्टरलाइज करायचे. जेवढा पार्ट पेशंटच्या बॉडीमध्ये इन्सर्ट होणार आहे तेवढाच पार्ट काय करायचे, स्टरलाइज करायचे. समजलं का? याला आपण काय म्हणतो, फ्लेमिंग मेथड. समजलं का? आता बर्निंग मेथड म्हणजे काय, जाळणी. आता वस्तू जाळायच्या, कोणत्या जाळायच्या वस्तू, स्टेनलेस स्टीलच्या, इनामलच्या वस्तू, त्या काय करायचे, जाळायचे. आता हे जाळणे म्हणजे काय, आता काय करायचे, हे जी वस्तू आहे या वस्तू काय केल्या जातात, जर आपल्याला एखाद्या वेळेस जर आपल्याला इमर्जन्सी आहे आणि एखाद्या वस्तूचा आपल्याला वापर करायचे आणि या वस्तूचा वापर करायचे, परंतु त्या वस्तू निर्जंतुक केलेल्या आहेत का, नाही. निर्जंतुकीकरणासाठी वेळ लागतो, ऑटोक्लेव्ह करायचे त्यासाठी वेळ लागणार आहे, परंतु आपण काय करणार, लगेचच आपल्याला त्या वस्तू यूज करायची आहे. समजलं? इमर्जन्सी आहे, इमिडिएटली त्या वस्तूंची आवश्यकता आहे, मग अशा वस्तू काय करायच्या, बर्न करायच्या. ओके, बर्न करण्यासाठी काय करणार, आपण एक स्क्वेअर ट्रे घेणार, एक ट्रे घेणार आणि त्या ट्रे मध्ये आपण काय करणार, अशा वस्तूंच्या आहे ठेवणार. ओके, त्या वस्तू ठेवल्यानंतर त्यावर काय होणार, आपण स्पिरिट. समजलं का? त्या स्पिरिटचा आपण वापर करणार आणि स्पिरिट त्या वस्तूवर आपण काय करणार, ओतणार. आणि त्या ट्रे मध्ये आपण स्पिरिट ओतल्यानंतर त्या स्पिरिट मध्ये काय लावायचे, आग लावायची आहे. माचीस घ्यायची, लायटर घ्यायचं, लायटरला काय करायचंय, आग लावायची आणि या वस्तू बर्न करायचे. समजलं का? या स्पिरिटमुळे हे जे स्पिरिट आहे ते काय होतं, बर्न होतं आणि हे स्पिरिट बर्न होऊन त्या ठिकाणी काय होतं, आतमध्ये यामध्ये आग लागते आणि आग लागल्यामुळे या वस्तू खराब होत नाही, तर या वस्तूवर बसलेले जे जंतू आहेत या आगमुळे, उष्णतेमुळे काय होतात, मरून जातात. समजलं का? अशा पद्धतीचं स्टरलायझेशन म्हणजे काय आहे, बर्निंग मेथड ऑफ स्टरलायझेशन. समजलं? समजलं इथपर्यंत? ओके, इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहे ड्राय स्टरलायझेशन मध्ये लास्ट मेथड आहे ते म्हणजे हॉट एअर ओव्हन. आता हा जो ओव्हन आहे तुम्हाला माहिती असेल, ओव्हन मध्ये आपण ओव्हन कुठे यूज करतो, आपल्या किचन मध्ये यूज करतो. अनेक वस्तू जे आहेत ते वस्तू आपण गरम करण्यासाठी काय करतो, ओव्हनचा वापर करतो. मग हा जो ओव्हन आहे तर असा जो किचन मध्ये ओव्हन असतो तो ओव्हन आपल्या इकडे असतो का, नाही. हॉस्पिटल मध्ये जो ओव्हन असतो तो खूप मोठा असतो. समजलं का? खूप मोठा ओव्हन असतो. अशा मोठ्या ओव्हन मध्ये एक मोठं चेंबर असतं, त्या चेंबर मध्ये या वस्तू सगळ्या ठेवायचे. कोणत्या वस्तू ठेवणार, हे स्टेनलेस स्टीलच्या. ओके, त्याच्यानंतर आणखी कोणत्या वस्तू असतील, चिनी मातीच्या वस्तू असतील. त्याच्यानंतर आणखी कोणत्या वस्तू असतील, इनामलच्या वस्तू असतील. अशी जी वस्तू आहेत ती वस्तू काय करायचे, या ओव्हन मध्ये ठेवायचे आणि टेम्परेचर सेट करायचे आणि तेवढ्या टेम्परेचर मध्ये काय करायचे, या वस्तू गरम करायचे.
जेणेकरून या वस्तूवर बसलेले जे जंतू आहेत ते मरून जातील. समजलं का? मग याच्यामध्ये किती डिग्री टेम्परेचरवर आपल्याला वस्तू गरम करायचे? किती डिग्री? 92 डिग्री सेल्सिअस. ओके, समजलं सगळ्यांना? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नाही. हे काय होतं? ड्राय स्टरलायझेशन. ड्राय स्टरलायझेशन मध्ये आपण किती मेथड पाहिलं? त्याच्यामध्ये फ्लेमिंग मेथड आहे, बर्निंग मेथड, हॉट एअर ओव्हन मेथड. या मेथडच्या सहाय्याने आपण काय केलेले? वस्तूंचं स्टरलायझेशन केलेलं आहे. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. आणखी एकदा रिवाइज करतो. आपण काय पाहतो? स्टरलायझेशन. व्हॉट इज स्टरलायझेशन? स्टरलायझेशन इज द प्रोसेस इन which the pathogens, microorganisms and their pores are killed. समजलं का? ही एक प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं? जे पॅथोजन आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, जे वस्तूवर बसलेले आहेत, जे त्यांचे पोर्स आहेत, त्या सगळ्यांना मारून टाकण्याची क्रिया म्हणजे स्टरलायझेशन. याच्यामध्ये किती मेथड आहेत? 3 मेथड आहेत. रेडिएशन, केमिकल आणि फिजिकल मेथड. रेडिएशन मध्ये काय केलं आपण? UV रेचा वापर केला, गामा रेचा वापर केला, जे कोबाल्ट 60 पासून निघालेले, आणि अशा रेचा वापर करून आपण काय केलेले? वस्तू निर्जंतुक केले. कोणते कोणते वस्तू? रबरचे आर्टिकल असतील, क्लोज असतील, प्लास्टिक असतील, ऑल डिस्पोजेबल वेस्ट असतील, ऑल डिस्पोजेबल आर्टिकल असतील, याला आपण काय केलं? स्टरलाइज केलं. त्याच्यानंतर केमिकल मेथड मध्ये काय केलं आपण? केमिकल हे 3 फॉर्म मध्ये असतात: सॉलिड, लिक्विड आणि गॅस फॉर्म. समजलं का? आता सॉलिड फॉर्म मध्ये कोणते केमिकलचा वापर करायचा आहे? टॅबलेट फॉर्म्युलिन किंवा पावडर फॉर्म्युलिनचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर लिक्विड फॉर्म मध्ये काय करायचं? आपल्याला कार्बोनिक ऍसिडचा वापर करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर गॅस फॉर्मचे केमिकल्स आहेत, ते केमिकलचा वापर कसा करायचा? तर आपल्याला फॉर्म्युलिन गॅस बनवायची. कशी बनवायची? तर ही तर फॉर्म्युलिनची टॅबलेट घ्यायची आणि कशामध्ये टाकायची? फॉर्म्युलेशन मशीन, जे फ्युमिगेटर आहे त्या फ्युमिगेटर मध्ये टाकायची, त्या ट्रे मध्ये टाकायची आणि त्याच्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेट मिक्स करायचं आणि ती मशीन चालू करायची आणि त्याच्यामधून काय निघतं? फॉर्म्युलिन गॅस निघतो. समजलं? आणि त्या गॅसच्या सहाय्याने त्या गॅसचा यूज करून, वापर करून काय करायचं? आपल्याला फ्युमिगेशन करायचं आहे. समजलं का? फ्युमिगेशन म्हणजेच काय? पूर्ण वॉलचं, पूर्ण रूमचं काय करणे? स्टरलायझेशन करणे. समजलं? त्यानंतर आपण काय पाहिलं? फिजिकल मेथड ऑफ स्टरलायझेशन. त्याच्यामध्ये काय आहे? थर्मल मेथड आहे. काय आहे त्याच्यामध्ये? थर्मल मेथड आहे. आता या थर्मल मेथड मध्ये काय करतात? या थर्मल मेथड मध्ये 2 पद्धतीचा वापर करतात. काय करतात? 2 पद्धतीचा वापर करतात. एक आहे त्यामध्ये ड्राय स्टरलायझेशन, मॉइस्ट स्टरलायझेशन. ठीक आहे. काय करायचं? आपल्याला उष्णतेचा वापर करायचा. काय करणार आपण? उष्णतेचा वापर तरी करणार आणि उष्णतेचा वापर करून आपण काय करणार? वस्तू स्टरलाइज करणार. आता उष्णतेचा वापर कसा करणार? 2 प्रकारची उष्णता असते. ओके. पहिली आहे ड्राय आणि दुसरी आहे मॉइस्ट. समजलं का? जो थर्मल मेथड आहे, त्या थर्मल मेथड मध्ये ड्राय स्टरलायझेशन आणि मॉइस्ट स्टरलायझेशन केले जातं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं फ्लेमिंग मेथड ड्राय मध्ये, त्याच्यानंतर बर्निंग मेथड आणि हॉट एअर ओव्हन मेथड आपण पाहिलं. कशामध्ये? ड्राय स्टरलायझेशन. समजलं का? आता नेक्स्ट आहे मॉइस्ट स्टरलायझेशन. आता मॉइस्ट स्टरलायझेशन मध्ये जी पहिली मेथड आहे ती कोणती आहे? बॉइलिंग मेथड. कोणती आहे? बॉइलिंग मेथड. आता मॉइस्ट स्टरलायझेशन मध्ये काय करायचं? जे वस्तू आहे ते पाण्यामध्ये उकळवायचे आहेत, बॉईल करायचे, आणि त्या बॉईल केल्यामुळे काय होतं? त्या पाण्यामधली जी उष्णता आहे, ती उष्णतेमुळे काय होतं? त्या वस्तूवर बसलेले जे जंतू आहे ते मरून जातात. समजलं का? ठीक आहे. याच्यामध्ये काय करायचे? एक स्टोव घ्यायचे, त्या स्टोववर त्या ठिकाणी पातेलं ठेवायचे, पातेल्याला काय लावायचे? खालच्या बाजूस लिड पीस लावायचे, लिड पीस पसरवायचे, त्याच्यावर काय करायचे? वस्तू ठेवायचे. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आपण बॉईल करू शकतो? इनामलच्या वस्तू आहेत, ठीक आहे, स्टेनलेस स्टीलच्या वस्तू आहेत, प्लास्टिकच्या वस्तू आहेत, त्यानंतर आणखी रबरचे वस्तू आहेत, त्यानंतर आणखी काय आहे? काचेच्या वस्तू आहेत, ठीक आहे, ग्लास वगैरे आहे, त्याच्यानंतर आणखी चिनी मातीचे आर्टिकल्स आहेत. अशा प्रकारचे सर्व आर्टिकल्स आपण काय करू शकतो? बॉइलिंग मेथडच्या सहाय्याने आपण स्टरलाइज करू शकतो. समजलं का? याच्यामध्ये काय करायचं? एक स्टोव घ्यायचं, पातेलं घ्यायचं, पातेल्याच्या खाली जे पातेल्याच्या खालच्या बाजूला काय करायचं? लिड पीस पेपर लावायचे आणि त्याच्यावर काय करणार आपण? हे सगळे आर्टिकल 1 बाय 1 ठेवणार. हेवी आर्टिकल्स खाली आणि जे काही एकदम कसे आहेत? एकदम लहान आर्टिकल्स आणि एकदम कसे हलके आर्टिकल आहेत ते काय करणार? आपण वरी ठेवणार, त्याच्यामध्ये पाणी टाकणार. समजलं का? पाणी टाकल्यानंतर काय करायचंय? ते आर्टिकल्स पूर्ण पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी त्या पातेल्यामध्ये टाकायचे, पातेलं स्टोव्हवर ठेवायचे. कशावर ठेवलं आपण? स्टोव्हवर ठेवलं आणि स्टोव्हवर पातेलं ठेवल्यानंतर त्या पातेल्याला कव्हर लावायचं, झाकण लावायचं. समजलं का? स्टोव्ह चालू करायचा आणि उष्णता देत राहायची.
समजलं का? कधीपर्यंत स्टोव चालू ठेवायचं आहे, कधीपर्यंत त्या वस्तू बॉईल करायचे. जर इनामलच्या वस्तू आहेत, स्टेनलेस स्टीलच्या वस्तू आहेत, तर 15 ते 20 मिनिटं. किती? 15 ते 20 मिनिटं. समजलं का? आणि जर त्याच वस्तू कशाचे आहेत? काचेच्या आहेत. कशाच्या वस्तू आहेत? काचेच्या वस्तू आहेत, ग्लासचे आर्टिकल्स आहेत, तर ते आर्टिकल्स किती? फक्त 10 मिनिटापर्यंत काय करायचे? ते बॉईल करायचे. समजलं का? जर त्याच वस्तू कशाचे? रबरचे, प्लास्टिकचे आहेत, मग त्या वस्तू आधीच टाकायच्या का? नाही. काय करायचं? लिड पीस पेपर पसरवायचा, पाणी टाकायचं आणि ते पातेलं स्टोव्हवर ठेवायचं. 5 मिनिटं काय करायचे? त्याला उकळी येईपर्यंत 5 मिनिटं त्याला बॉईल करायचे, पाणी उकळू द्यायचे आणि पाणी उकळलं, 5 मिनिटं झाले, स्टोव्ह बंद करायचा आणि त्या पातेल्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या? रबरच्या वस्तू टाकायच्या. समजलं का? त्या पातेल्यामध्ये काय टाकायचे? प्लास्टिकच्या वस्तू टाकायच्या. समजलं का? परंतु सध्या त्या प्लास्टिकच्या वस्तू, रबरच्या वस्तू या आपण स्टरलाइज करत नाही, यांना डायरेक्ट डिस्पोज करतो. काय करतो? यांना आपण डायरेक्ट डिस्पोज करतो. समजलं का? अगोदरच्या काळामध्ये रबरचे आर्टिकल, प्लास्टिकचे आर्टिकल ते डिस्पोजेबल होते, ते पण रियूज करायचे, परंतु आता ते आपण रियूज करतो का? नाही. एकदा यूज केले त्याला आपण काय करतो? टाकून देतो. यूज अँड थ्रो करतो. डिस्पोजेबल यांना आपण असं म्हणतो. समजलं? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? बॉइलिंग मेथड समजली का? ओके. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट मेथड आहे ऑटोक्लेव्हिंग मेथड. काय आहे? ऑटोक्लेव्हिंग मेथड. आता ही जी ऑटोक्लेव्ह आहे ते कसं करायचं? तर ऑटोक्लेव्ह यामध्ये काय केलं जातं? याच्यामध्ये त्या ठिकाणी उष्णतेचा वापर केला जातो आणि उष्णतेचा वापर करून एक चेंबर असतं, एक मशीन असते, त्या मशीनमध्ये उष्णता दिली जाते, त्याच्यामध्ये पाणी असतं, त्या पाण्याची वाफ होते आणि ती वाफ गरम होते. त्या गरम वाफेमुळे काय होतात? आर्टिकलवर बसलेले जंतू मरून जातात. समजलं का? समजलं सगळ्यांना? ओके. काय आहे? ऑटोक्लेव्हिंग. आता ऑटोक्लेव्हिंग म्हणजे काय? आता ही लास्ट मेथड आहे आपल्याला शिकायची. ऑटोक्लेव्हिंग म्हणजे काय? आता तुम्हाला माहिती असेल कुकर, प्रेशर कुकर माहिती आहे सगळ्यांना, जे आपण किचन मध्ये यूज करतो. आता या प्रेशर कुकर मध्ये काय होतं? जे अन्न शिजतं तर ते कशाच्या माध्यमातून शिजतं? कशामुळे शिजतं? वाफेमुळे शिजतं. गरम वाफ त्याच्यामध्ये जात राहते, त्याच्यामुळे काय होतं? अन्न शिजतं. आता याच्यामध्ये काय करायचं? अन्न शिजवायचे का? नाही. याच्यामध्ये काय करायचे? आर्टिकल स्टरलाइज करायचे. ओके. आर्टिकलवर बसलेले जे जंतू आहेत त्यांना शिजून काढायचे. समजलं का? एवढं चांगलं शिजवायचं की ते नंतर जिवंतच होणार नाही, मरून जातील, एवढं चांगलं त्यांना शिजवायचे. तर याच्यामध्ये काय करायचे? ऑटोक्लेव्ह करायचं आहे. तर ऑटोक्लेव्हची मशीन असते. काय असते? मशीन असते. त्या मशीनचा वापर करून काय करायचे? आपल्याला ऑटोक्लेव्हिंग करायची आहे. समजलं का? आता या मशीनचा वापर करण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ड्रमचा वापर कसा करायचा. त्याचबरोबर ड्रम मध्ये आर्टिकल कसे भरायचे. आता ड्रम म्हणजेच काय? ड्रम म्हणजेच काय? हे स्टरलाइज केलेलं एक आर्टिकल आहे. ठीक आहे. त्या आर्टिकलमध्ये 2-3 कंपार्टमेंट असतात. त्या कंपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी काय असतं? आतमध्ये आर्टिकल ठेवण्यासाठी जागा असते. ओके. आतमध्ये आर्टिकल मांडून ठेवायचे आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आजूबाजूला त्याला काय असते? जाळी असते. ती जी जाळी आहे, तिची काय पोर्स आहे, ते आपल्याला ओपन आणि क्लोज पण करता येतात. समजलं का? ते ओपन कधी करायचे? ज्यावेळेस आपण जे ड्रम ऑटोक्लेव्ह मशीनमध्ये ठेवतो आणि स्टरलायझेशन करतो, ऑटोक्लेव्ह करतो, त्यावेळेस ते जे काही होल्स आहेत, जे त्याची जाळी आहे ती ओपन ठेवायची. समजलं का? जाळी कधी बंद करायची? बाहेर काढल्यावर. ऑटोक्लेव्ह झालं, आतील वस्तू निर्जंतुक झाले, आपण काय केला? ड्रम बाहेर काढला. ड्रम बाहेर काढल्याबरोबर ती जाळी बंद करायची. का बरं बंद करायची? बाहेरचे जंतू, बाहेरची हवा, बाहेरचे डस्ट आतमध्ये जाऊ नये, एंटर करू नये. समजलं का? ठीक आहे. तर एक डायग्राम काढतो.
ठीक आहे, असं एक इंडिकेटर असतं, एक डिजिटल इंडिकेटर असतं, त्यामध्ये आतील टेम्परेचर किती आहे काय होतं शो होतं. आता सुरुवातीला हे जे काय चेंबर सॉरी हे जे काय ऑटोक्लेव्ह आहे त्या ऑटोक्लेव्हला काय असतात दोन चेंबर असतात. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो आउटर चेंबर म्हणतो आणि हा जो आतील बाजू दिसतो याला काय म्हणतो आपण इनर चेंबर असं म्हणतो. समजलं का, आउटर चेंबर आणि इनर चेंबर समजेपर्यंत. ठीक आहे, हे ऑटोक्लेव्ह मशीन आहे. ऑटोक्लेव्ह मशीन मध्ये काय असतात दोन चेंबर असतात, एक आहे आउटर एक आहे इनर चेंबर. समजलं का. आणि हा काय असतो वॉटर ट्रे असतो. काय असतो हा वॉटर ट्रे. काय असतो वॉटर ट्रे असतो. हा ट्रे ओपन करायचा आहे आणि याच्यामध्ये काय भरायचंय पाणी भरायचं. समजलं सगळ्यांना. ओके, आणि याच्यामध्ये पाणी भरल्यानंतर याच्या खालच्या बाजूस काय असतात असं इलेक्ट्रोड्स असतात. काय असतात इलेक्ट्रोड्स असतात, कॉइल असते. समजलं सगळ्यांना. ती कॉइल काय काम करते याला काय असतं इकडच्या बाजूने असं एक वायर गेलेलं असतं. ओके, आणि हे जे वायर आहे हे काय करायचं आपल्याला हे वायर टाकायचे बोर्डला लावायचे, स्विच बोर्डला लावायचे. ओके, स्विच बोर्डला लावल्यानंतर ते वायर लावल्यानंतर स्विच बोर्ड चालू केल्यानंतर काय होतं मशीन चालू होते. मशीन चालू होते म्हणजे काय हे जे खालच्या बाजूला इलेक्ट्रोड्स आहेत हे खालच्या बाजूला जी कॉइल आहे ती कॉइल काय होते गरम व्हायला चालू होते आणि ती गरम झाली की त्याच्यामुळे काय होतं उष्णता निर्माण होते. समजते सगळ्यांना. आणि उष्णता निर्माण झाल्यामुळे या सरफेस मध्ये असणारं पाणी समजते सगळ्यांना. ट्रे फक्त इथे पाणी चारही बाजूला असतं, सगळीकडे पाणी असतं. समज सगळ्यांना. त्या ट्रे मध्ये भरलेलं पाणी आणि या खालच्या बाजूला असणार जे पाणी आहे त्या नेट मधून इथं काय असते एक नेट असते, जाळी असते. त्या जाळीमधून काय होते वाफ निघते. ते पाण्याला उष्णता मिळाली, पाण्यामध्ये उष्णता जर गेली, पाण्याला जर तापमान दिलं आपण, पाण्याचं जर टेम्परेचर वाढवलं तर त्या पाण्यामधून काय निघते वाफ निघते आणि ती वाफ कशामध्ये जाते हे इनर चेंबर मध्ये जाते. समजलं का. वाफ काय झाली इनर चेंबर मध्ये गेली. ओके, आता या इनर चेंबर मध्ये आपण काय ठेवलेले ड्रम ठेवलेले. समजलं का. याच्यामध्ये काय ठेवलेले ड्रम ठेवलेले आहे. आता हे जे ठेवलेले ड्रम आहे आणि याच्यामध्ये काय असतात तिथं जाळी असते. ठीक आहे, असं काय असतं त्या ठिकाणी जाळी असते. आता या जाळीमधून काय जाते ती वाफ जाते. समजलं का. पाणी काय झालं गरम झालं. समजते, पाणी गरम झाले, पाण्याला उष्णता मिळाली. उष्णता मिळाल्याबरोबर पाण्याची जी काय झाली वाफ झाली. पाण्याची वाफ झाल्यानंतर ही वाफ कुठे जाते वरी जाते. समजलं का. जसजसं पाणी गरम होईल तसतसं वाफा तयार होत जातात. समजते सगळ्यांना. व्यापृष्ण होत जातं आणि हे जे पाणी आहे गरम झाल्यानंतर त्यामधून निघणारी वाफ या नेट मधून कशामधून या नेट मधून कशामध्ये जाते इनर चेंबर मध्ये जाते. आणि इनर चेंबर मध्ये काय ठेवलेलं आपण ड्रम ठेवलेला आहे. काय ठेवले ड्रम ठेवलेले. या ड्रमच्या जाळ्यांमधून समजलं सगळ्यांना. या ड्रमच्या जाळ्यामधून या ड्रमच्या नेट मधून काय करतात हे जी वाफ आहे ती आतमध्ये एंटर होते आणि ड्रम मध्ये ही वाफ गेली. ड्रम मध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत कोणत्याही वस्तू असतील, कोणत्या वस्तू आपण सरलाइज करतो ड्रम मध्ये सर्व आर्टिकल्स. कोणते ग्लोव्ज असतील. ठीक आहे, गाऊन असेल, डॉक्टरांचा गाऊन असेल, आपला गाऊन असेल. त्यानंतर आणखी ठीक आहे कॉटन पॅड्स आहेत, ड्रेसिंगचे आर्टिकल्स आहेत. व्हेरी गुड. रोलिंग बँडेजेस आहेत. समजलं सगळ्यांना. त्याचबरोबर त्या ठिकाणी आणखी काय करतात आपण लॉन्ड्रीला काय पाठवतो कपडे पाठवतो. ठीक आहे, कोणते कपडे पाठवतो आपण पेशंटला जे घालण्यासाठी आपण कपडे देतो. ठीक आहे, जे आपण सर्जरीमध्ये आर्टिकल्स यूज करतो जसं की गोल्ड टॉवेल आहे. समजतं त्यांना. गोल्ड टॉवेल आहे, ब्लँकेट्स आहे जे आपण यूज करतो पेशंटसाठी. मग असे जे ब्लँकेट्स आहे मग त्याच्यावरील जे काय जंतू मारून टाकायचे असतील तर या ब्लँकेटची घडी घालायची ड्रम मध्ये ठेवायची. समजलं का. या ड्रम मध्ये काय जातात फक्त वाफ जाते. पाण्याचा कॉन्टॅक्ट येतो का ड्रमचा पाण्याचा नाही. ड्रम मधील वस्तूचा पाण्याचा कॉन्टॅक्ट येत नाही. समजलं का. जी कोरडी उष्णता बाहेर निघालेली आहे, जी कोरडी वाफ निघालेली आहे ती वाफ काय जाते या नेट मधून एंटर करते आणि याच्यामध्ये असणारे जे काही वस्तू आहेत त्या वस्तूवर बसलेले जंतूंना मारून टाकते. समजलं सगळ्यांना. ठीक आहे, आता हे ऑटोक्लेव्ह मशीन वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे, कॅपॅसिटीनुसार असतात. किती ड्रम ठेवायचे, किती ड्रमची कॅपॅसिटी आहे त्यानुसार ऑटोक्लेव्ह मशीनचा साईज असतो. एक ड्रमची ऑटोक्लेव्ह मशीन पण असते लहान असते. ठीक आहे, अशा प्रकारची जे 2-3 ड्रमची पण काय असते ऑटोक्लेव्ह मशीन असते. समजलं सगळ्यांना. ठीक आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी हा जो आहे याला आपण काय म्हणतो
प्रेशर रिलीजर. समजलं का? याच्यामधून काय करायचंय? प्रेशर रिलीज करायचंय. कसा प्रेशर रिलीज करायचंय बरं? हा, आता आपण काय करतो, आतमध्ये उष्णता जर देतोय आणि वाफ तर निर्माण करतोय, वाफ कशामध्ये गेली? इनर चेंबर मध्ये गेली आहे. समजलं का? मग याच्यावर काय होणार? पूर्ण प्रेशर वाढणार. इनर चेंबरवर काय होणार? प्रेशर वाढणार. आता हे इनर चेंबरवर काय होणार? प्रेशर वाढणार. इनर चेंबरवर प्रेशर वाढल्यानंतरच काय होतं? लगेचच हा जो प्रेशर मीटर असतो हा वरी जातो. समजलं का? प्रेशर मीटरचा जो काटा आहे तो लगेचच वरी जाऊ लागतो. आणि प्रेशर हे कशामध्ये मोजतात? पाऊंड मध्ये मोजतात. कशामध्ये? पाऊंड मध्ये. समजलं का? कशामध्ये मोजतात प्रेशर? पाऊंड मध्ये मोजतात. आणि स्टरलायझेशन आपण करतो त्यावेळेस नॉर्मल प्रेशर किती ठेवलं जातं? किती ठेवलं जातं? 15 ते 20 पाऊंड. समजलं का? समजलं सगळ्यांना? ओके. जर याच्यामध्ये नॉर्मल आर्टिकल्स आहेत जे ओटी साठी यूज करत नाही, ऑपरेशन थिएटरसाठी यूज करतो आर्टिकल्स नाही, ते काय करायचे? 15 पाऊंड प्रेशरच्या अंडर मध्ये किती मिनिटं आपल्याला करायचे? फक्त 20 मिनिटं काय करायचे? ऑटोक्लेव्ह करायचे. 20 मिनिटापर्यंत मशीन चालू ठेवायचे. समजलं सगळ्यांना? जर आपल्याला काय करायचे? ओटी मध्ये आर्टिकल्स यूज करायचे, ऑपरेशन थिएटर मध्ये आर्टिकल यूज करायचे, तर काय करायचे? 20 ते 25 पाऊंड काय करायचे? प्रेशर ठेवायचे. किती ठेवायचे? 20 ते 25 पाऊंड प्रेशर ठेवायचे. आणि किती मिनिटासाठी गरम करायचे? 30 मिनिट, अर्ध्या तासासाठी. समजलं? समजलं का? प्रेशरवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, खूप महत्त्वाचा आहे. समजलं सगळ्यांना? नॉर्मल स्टरलायझेशन करण्यासाठी आपण काय करतो? 15 पाऊंडचं प्रेशर ठेवतो. ओके. आणि किती मिनिटं आपण त्याला गरम करतो? 20 मिनिटं गरम करतो. समजलं सगळ्यांना? आणि जर त्यामध्ये काय असेल, कोणत्या वस्तू असतील, जर त्याच्यामध्ये सर्जिकल इन्स्ट्रुमेंट असतील, तर ते इन्स्ट्रुमेंट आपल्याला 20 ते 25 पाऊंडच्या अंडर मध्ये 30 मिनिटापर्यंत म्हणजे अर्ध्या तासापर्यंत त्या वस्तू स्टरलाइज करायचे, ऑटोक्लेव्ह करायचे. समजलं का? समजलं सगळ्यांना? ठीक आहे. आता होतं काय? जशी आपण उष्णता देतो तसं तसं काय होतं? इनर चेंबरवर प्रेशर वाढतो. प्रेशर वाढलं की प्रेशर मीटर काय होतो? पुढे जातो. समजलं का? आता आपण काय ठेवलं होतं? 15 पाऊंड आपण प्रेशर मेंटेन ठेवलंय. ठीक आहे. जो आकडा आहे तो कितीवर आहे? 15 वर आहे. काटा आहे तो कितीवर आहे? 15 पाऊंड वर आहे. मग आपल्याला काय करायचं? 15 पाऊंड मेंटेन ठेवायचे. पण हे जे पाणी आहे ते उकळून उकळून वाफ आणखी तयार होत जाते. प्रेशर वाढत चालले. मग प्रेशर जसं वाढत जाईल काटावरी जाणार. आपल्याला डॉक्टरांनी काय सांगितलं? आपल्याला सरांनी काय सांगितलं की 15 पाऊंड प्रेशर ठेवायचं. आता प्रेशर काय झालं? वाढला, 25 पाऊंड गेला. समजलं का? तेवढं प्रेशर ठेवायचंय का? नाही. मग प्रेशर रिलीज करण्यासाठी काय करायचंय? इथं काय असतंय? स्विच असतं. समजलं का? ते स्विच आपल्याला काय करायचंय? रिलीज करायचंय. स्विच रिलीज झाल्याबरोबर जे इनर प्रेशर आहे, जे वाफ आहे ती काय होते? बाहेर येणार. समजलं का? जसजशी वाफ बाहेर येणार तसं काटा खाली येणार. समजलं का? काटा 15 पर्यंत आला की लगेच काय करायचे? स्विच बंद करायचं. समजलं सगळ्यांना? समजलं? आणि आणखी पाणी उकळू द्यायचे. समजलं इथपर्यंत? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नाही. तर आता टेम्परेचर, आता इथे काय आहे? एक डिस्प्ले बसलेले, एक इंडिकेटर आहे. याला आपण काय म्हणतो? टेम्परेचर इंडिकेटर. अगोदरच्या काळामध्ये टेम्परेचर इंडिकेटर नव्हता. ओके. आता नवीन मशीनमध्ये आलेला आहे. काय आहे? टेम्परेचर इंडिकेटर. ओके. आता हा जो अर्धे आहे काही 4% आहे. ओके. असं द्या, पटकन समजून टाकू. तर काय केलं आता आपण? काय केलं आता? काय झालं आता? तर अगोदरच्या काळामध्ये काय होतं? अगोदरच्या ऑटोक्लेव्ह मशीन मध्ये टेम्परेचर इंडिकेटर होतं. ठीक आहे. आताचे नवीन जे मशीन तुम्ही बघताय त्याच्यामध्ये काय आहे? टेम्परेचर इंडिकेटर आहे. मग याच्यामध्ये काय होतं? आतील जे इनर चेंबरचं टेम्परेचर किती आहे, आतमध्ये जी वाफ आहे ते किती डिग्री टेम्परेचरची आहे ही काय होते? याच्यामध्ये शो होते. समजलं का? मग हे जे टेम्परेचर आहे ते कसं मेंटेन ठेवणार तुम्ही? तर हे मेंटेन ठेवण्यासाठी उष्णता किती द्यायची? काय द्यायची? उष्णता किती द्यायची? याची लेवल किती वाढवायची? याच्यासाठी काय असतं? एक स्विच दिलेलं असतं. समजलं का? जसं व्हॅल्यूमचं स्विच असतं का तसं स्विच असतं. याला जर आपण 1 वर सेट केलं तर काय होतं? याची पॉवर, जी कॉईल आहे त्या कॉईलची पॉवर कमी राहते, परंतु कंटिन्युअसली उष्णता देत राहते. समजलं का? जर आपण त्या ठिकाणी 2, 3, 4 वर सेटिंग लावली तर काय होतं? ही जी कॉईल आहे त्याची काय करते? उष्णता वाढवते. त्याने उष्णता वाढवली की पाण्याची उष्णता वाढवणार आणि पाण्याची उष्णता वाढली की वाफची पण उष्णता वाढणार. वाफचं पण टेम्परेचर वाढणार, या स्टीमचं पण टेम्परेचर वाढणार.
समजलं सगळ्यांना? इथपर्यंत काय डाऊट आहे का? नाही. आता त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, तर हे जे ऑटोक्लेव्ह आहे ते आपण केलं. ठीक आहे. नॉर्मली आपण काय केलेलं आहे, 15 ते 20 पाउंड प्रेशरच्या अंडरमध्ये 20 मिनिट आपण काय केलं होतं, 20 मिनिटं आपण काय केलं होतं, स्टरलायझेशन केलं होतं, ऑटोक्लेव्हिंग केली होती. मग याच्यामध्ये आपल्याला टेम्परेचर किती ठेवायचं आहे, 120 डिग्री टू 126 डिग्री सेल्सिअस. किती ठेवायचे, 120 डिग्री टू 126 डिग्री सेल्सिअस. काही पुस्तकामध्ये 110 सुद्धा दिसेल तुम्हाला. ठीक आहे. तर 110 डिग्री सेल्सिअस टू 126 डिग्री सेल्सिअस. हे कधी ठेवायचं, ज्यावेळेस 15 पाउंड 20 मिनिटासाठी आपण काय करतो, प्रेशर ठेवतो. समजलं का? ठीक आहे. जर आपल्याला इन्स्ट्रुमेंट कोणते यूज करायचे, आपल्याला जर सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आपल्याला काय करायचे, स्टरलाइज करायचे. मग हे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट 20 ते 25 पाउंडच्या अंडरमध्ये, 20 ते 25 पाउंड प्रेशरच्या अंडरमध्ये हे इन्स्ट्रुमेंट स्टरलाइज करायचे, 30 मिनिटासाठी करायचे. आणि याचं टेम्परेचर किती सेट करायचे, सेल्सिअस 126 टू 135 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर सेट करायचं. समजलं सगळ्यांना? इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? आता हे जे ऑटोक्लेव्ह मशीन आहे, ही ऑटोक्लेव्ह मशीन आपल्याला बंद करायची. 30 मिनिट झाले, स्टरलायझेशन झालं, ऑटोक्लेव्हिंग झाले, ऑटोक्लेव्ह मशीन बंद करायची. ऑटोक्लेव्ह मशीन बंद केली. जो कॅप आहे, ते जे काय कॅप असतं, वरचं जे झाकण असतं ते कसं असतं, एअर टाईट असतं. आतली बाहेर हवा जात नाही, बाहेरच्या आत येत नाही. समजलं का? आणि याला काय म्हणतो आपण, याला एअर टायटर. म्हणजे हे जे काय असतात, स्क्रू असतात. ओके. हे एक स्क्रू असतात, ते एक पोर्ट असतं, सॉरी काय असतं, एक स्क्रू असतात. आणि हे काय करतात, आपले जे काय झाकण आहे त्याला टाईट करण्याचं काम करतात. समजलं का? आणि हे जे एअर टाईट झाल्यामुळे आतली हवा बाहेर येत नाही, बाहेरच्या हवा आतमध्ये जाते. समजलं का? आता स्टरलायझेशन झालं, मशीन बंद केली. तर मशीन बंद केल्याबरोबर काय करायला लागलं, आपल्याला ड्रम बाहेर काढावं लागतील. ड्रम बाहेर काढत असताना हे जे सगळे स्क्रूज आहेत ते ओपन करायचे, ते काय करायचे, लूज करायचे, बाजूला काढायचे. आणि झाकण वरी उचलत असताना कधीही त्यामध्ये तोंड करायचं नाही. समजलं का? जेणेकरून जी वाफ आहे ती आपल्या तोंडावर येऊ शकते. आणि वाफ जर तोंडावर आली तर आपलं फेस बर्न होऊ शकते. समजलं? त्यासाठी ऑटोक्लेव्हिंग झाल्याबरोबर त्या ठिकाणी झाकण, जे कॅप आहे ऑटोक्लेव्ह मशीनची, ती व्यवस्थित काढायचे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला हात किंवा आपण जे आपलं फेस आहे ते वाफेच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही. ऑटोक्लेव्ह मशीन मधून येणारी वाफ जी आहे आपल्या तोंडावर येणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची. समजलं का? हे होतं स्टरलायझेशन. इथपर्यंत कोणालाही कोणत्याही प्रकारचा डाऊट नसावा. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. एक ऑटोक्लेव्ह मशीनची एक डायग्राम जी आहे ती इथे लावतो, सगळ्यांनी बघून घ्या. आहे 2 ठीक आहे. तर अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आणि इंटरेस्टिंग लेक्चरसाठी आपल्या महाराष्ट्र नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचं.